सुरभी. प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय ज्ञानयोग. निवेदक दत्ता सरदेशमुख. ज्ञानयोग. माणसामध्ये जेव्हापासून कळू येण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून ज्ञान मिळवण्याकडं आणि मिळवलेलं ज्ञान वाढवण्याकडं त्याचा कल वाढत गेला. का आणि कसं या दोन प्रश्नांमधून जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तत्वांचे संदर्भच माणसानं तपासून पाहायला सुरुवात केली. त्यामुळं कालौघामध्ये प्रामुख्यानं ज्ञानग्रहण आणि ज्ञानदान या दोन प्रक्रिया सुरू झाल्या. जगामध्ये निर्माण झालेल्या अगणित प्रश्नांना माणसानं उत्तरं शोधायला सुरुवात केली. प्रश्नातून उत्तरं, उत्तरातून प्रश्न अशी ही शृंखला वाढत जाऊन आज आपण 21व्या शतकाकडे तोंड करून उभे आहोत. माहितीच्या महाजालात अडकून पडलो आहोत. त्यामुळं प्रारंभी ऋषीमुनींनी निर्माण केलेले ज्ञानपर्वत आज आपल्याला दिसेनासे झाले आहेत. कुटुंब सुधारण्यापासून राष्ट्रोन्नतीपर्यंत आपल्या ऋषीमुनींनी दिलेलं ज्ञान माहितीच्या स्फोटाच्या युगात आपण वृद्धिंगत करत आहोत का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर नव्या पिढ्यांना देण्यासाठी आपण बांधील राहिलं पाहिजे. असं बांधील राहणं म्हणजेच आजच्या काळात ज्ञानयोगाची निर्मिती करणं आहे. अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर झाकोनी असावे, प्रकट होऊनी नसावे, हे बरे नव्हे. यात असणारा समान धर्म ज्या व्यक्तिमत्वांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तिथंच खरं ज्ञान अवतीर्ण झालेलं असतं. हे समर्थ रामदासांचं सांगणं किंवा तुकोबारायांचंही गाथेमध्ये असणारं अभ्यासचिंतन आता सामूहिक स्तरावर होणं गरजेचं आहे. असं झालं तर अभ्यासाच्या पुढचा ज्ञान हा जो टप्पा आहे तो आपल्या खऱ्या अर्थानं दृष्टीपथात येईल. नुसतंच ज्ञानाचे पोवाडे गाऊन चालणार नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक कृती देखील करावी लागेल. उक्ती आणि कृतीचं दर्शन आपल्याला घेता यायला हवं. ज्ञानमहाप असणारी अशी अगणित माणसं आपल्या मराठी मातीत होऊन गेलेली आहेत. त्यांच्या ग्रंथवैभवाकडे जर आपण पाहिलं तरी ज्ञानाची अस्सलता आपल्या लक्षात येऊ शकेल. ज्ञान म्हणजे झाडाचं उंचच उंच जाणं नव्हे, तर मुळांप्रमाणे जमिनीत पसरत जाणं. झाडाचं मोठेपण हे मातीला घट्ट धरून ठेवण्यात असतं. ते जर झालं नाही तर उंच जाणारं झाड केव्हा उन्मळून पडेल हे सांगता येणार नाही. अशी उन्मळून पडणारी झाडं मोठ्या संख्येत आपल्या आजूबाजूला आज आपण पाहतो आहोत. त्यामुळं सवंग लोकप्रियतेला बहर आला आहे. राष्ट्राची प्रगती ही ज्ञानी माणसांच्या संख्येवर ठरत असते. ती संख्या वाढवणं किंबहुना त्या एकूण संख्येतले आपण एक असणं हीच खरी ज्ञानवृद्धी आहे. ज्ञानाच्या वृद्धीसाठी साधना, तपस्या महत्त्वाची असते. अध्यात्म, सामाजिकता, राष्ट्रजीवन हे सगळं व्यक्तीच्या जीवनापासून सुरू होतं. पण त्यासाठी आपण खुल्या दिलानं जगाकडं पाहिलं पाहिजे. अर्थात जो खरा ज्ञानी पुरुष आहे तो जगाचाच विचार प्राधान्यानं आणि साकल्यानं करतो. या सर्व कल्याणात झालं तर स्वतःचं हित, नाहीतर त्याला त्याचीही फिकीर नसते. तो स्वतःच्या जीवनात एका व्यापक अर्थानं फकीरच असतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी असा आपल्याकडचा एक सिद्धांत आहे. त्यालाच अनुसरून माझ्यात निर्माण झालेले ज्ञानकण मी विश्वाच्या उन्नतीसाठी लावीन अशी प्रतिज्ञा खरा ज्ञानीच करू शकतो. ज्ञानाची खोटी पुटं चढवलेली अगणित माणसं आणि त्यातून खरा ज्ञानी माणूस शोधून त्याला नमस्कार करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं पाहिजे. तर आणि तरच आपण
नवं काही जगाला देऊ शकू. ज्ञानासाठी 10 दिशा फिरणारी खूप माणसं होती. आजही माणसांना लोकशिक्षणासाठी खूप दूरवर जाताना आपण पाहतो. मात्र अशी शिकून आलेली मंडळी फक्त तांत्रिक होत जातात. शिकलेलं सगळं मन आणि बुद्धीच्या तराजूत तोलून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम त्यांना करता येत नाही. आणि म्हणून मोठ्या ठिकाणी मोठ्या पगाराची नोकरी ते निवृत्त होईपर्यंत करू शकतात. राष्ट्रोद्धारकाचं काम त्यांना जमत नाही. आणि खरा ज्ञानी हा राष्ट्रोद्धारकच असतो. आत्ताच आपण ज्ञानयोग याविषयी प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार ऐकलेत. त्यांचा संवादध्वनी 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.